नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मंत्रिपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। बावनकुळेंच्या भेटीगाठी देखील वाढलेल्या आहेत। तसंच सागरवर, देवगिरीवर आणि वर्षावर देखील हालचाली वाढल्या आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी अजित पवार यांची भेट घेतली, त्यानंतर फडणवीसांना भेटून ते शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वी राजकीय हालचाली वाढल्या आहेत। तानाजी सावंत, शिरसाट आणि गोगावले सध्या वर्षावर उपस्थित आहेत। उदय सामंत आणि प्रकाश सुर्वे हे देखील वर्षावर उपस्थित आहेत। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी अजित पवार यांची भेट घेतली, त्यानंतर अजित पवारांना भेटल्यानंतर बावनकुळे सागरवर आले। तिथे फडणवीसांशी चर्चा केल्यानंतर ते वर्षावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत। मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी होणार आहे आणि त्याआधी खातेवाटपासंदर्भात हालचालींना वेग आलाय। तर वर्षावर तसंच सागर आणि देवगिरीवर देखील हालचाली वाढल्यात। मंत्रिपदावरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। बावनकुळे आधी अजित पवार यांना भेटले, त्यानंतर फडणवीसांशी चर्चा करून ते वर्षावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत। खातेवाटपासंदर्भात आता हालचालींना वेग आलाय। कोणाला कोणतं खातं मिळणार याविषयीची चर्चा देखील जोरात आहे। TV9 मराठीने संभाव्य मंत्र्यांची यादी देखील आपल्या समोर आणली होती। आणि आता बातमी आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची। महायुती सरकारचा रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। 15 तारखेला नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होईल, तर 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला देखील ठरलेला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। यामध्ये भाजप 21, शिवसेना 13 आणि राष्ट्रवादी यांना 9 खाती मिळणार आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं असेल, तर फडणवीस अर्थ खातं भाजपमध्ये आणखी कोणाला देऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि महसूल खातं असेल, यातलं महसूल खातं शिंदे इतर कोणाला देऊ शकतात। तर अजित पवारांकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असेल, या दोन्हीपैकी एक खातं अजित पवार पक्षामध्येच दुसऱ्या नेत्याला देऊ शकतात। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपकडून, शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणते संभाव्य मंत्री आहेत ते आपण पाहूया। भाजपचे संभाव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगेश सागर, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्र राजे भोसले, नितेश राणे, विजय कुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, गोपीचंद पडळकर। राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, अदिती तटकरे, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, इंद्रनील नाईक, संजय बनसोडे, दत्ता मामा भरणे किंवा संग्राम जगताप किंवा राजू नवघरे। शिवसेनेचे संभाव्य मंत्री दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, बालाजी किणीकर, प्रकाश आंबेडकर। मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं, ॲम्ब्युलन्स ठेवल्या पाहिजे, आसपास रुग्णवाहिका ठेवा, अनेकांना धक्के बसणार। जे संजय राऊतला काही माहित नसतं, तो फक्त फेकतो। मंत्रिमंडळाचं यादी तुम्हाला दाखवली का? मोदी साहेबांशी अमित शहा साहेबांबरोबर नाश्ता केलेला आहे, यांना काहीच माहित नसतं। परंतु एक अचानक एखादी बातमी करायची आणि आता काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये डिच्यू देणार, काही लोकांना असं होणार, काही लोकांना तसं होणार, या फक्त फेक बातम्या देण्याचं काम संजय राऊत करतोय। मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे। मला वाटत नाही, कारण ज्या पद्धतीनं बातम्या बाहेर येतात
कोणी सांगतं 2.5 वर्ष याला मंत्री, 2.5 वर्ष त्याला मंत्री. मला वाटतं जशा शिफ्ट असतात कामगाराच्या 8-8 तासाच्या, तसं मंत्रीपद वाटून घेऊ नये म्हणजे झालं. येणाऱ्या काळामध्ये जसं कामगारांच्या 3 शिफ्ट असतात 8-8 तासाच्या, तशा शिफ्टमध्ये मंत्रिपद वाटून घेऊ नये या सरकारमध्ये. असं जर झालं तर मला असं वाटतं चांगलं होईल. अधिवेशनापूर्वी विस्तार करू अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्रजींनी त्या ठिकाणी केलंय. मला वाटतं तत्पूर्वी त्या ठिकाणी विस्तार होईल असं वाटतंय. तर मला असं वाटतं सरकारच्या कामाची दिरंगाईमुळे नागपूरला होतोय, पण तो नागपूरला होणं काही वावगं अशातला काही भाग नाही. शेवटी आपल्या राज्याची ती राजधानी आहे. एखादा शपथविधी तिथे झाला तर काय अर्थ. वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, आमचे शीर्षस्थ नेतृत्व आहे आणि ते या संदर्भातले सगळे जे काही डिसिजन्स आहेत हे त्या ठिकाणी आमचे नेते घेतील. महिलांचं स्थान नक्की असेल, मला विश्वास आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये नक्की दिसतील. भारतीय जनता पार्टी एकमेव अशी राजकीय पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी महिलांना जास्त संधी दिली. आजही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये महिला आमदार कुणाच्या जास्त, तर त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांनी संकेत दिले. उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरू आहे का, असा एक प्रश्न उपस्थित होतोय. स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. ज्यांना स्वतंत्र लढायचंय त्यांनी स्वतंत्र लढलं पाहिजे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. तर राऊतांच्या देहबोलीमध्ये वैफल्य दिसतं, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत. त्यांना स्वतंत्रपणे ज्यांना लढायचं आहे त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं. मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून, वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसतं. आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी 1 लाख रुपये नारा दिला असेल. तुमची स्वबळाची तयारी आहे नागपुरात? बिलकुल. नागपुरात जर कोणाची इच्छा नसेल तर आमची स्वबळाची तयारी केव्हाही राहू शकते. किती जागा लढणार स्वबळ? पूर्ण जेवढ्या 151 तेवढ्या सुद्धा लढू शकतो ना. आणि आता बातमी येते 2 राष्ट्रवादींची. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज आहे. मूठ घट्ट राहिली पाहिजे, असं वक्तव्य रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी केलंय. कुटुंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज आहे, असं सुनंदा पवार यांनी म्हटलंय. कुटुंबामध्ये मतभेद हे असतातच, सगळ्याच कुटुंबात आहेत. असं कुठं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं कुटुंब नाही की त्याच्या मतभेद नाही आहेत. मतभेद मिटतील, एकत्र येतील, भविष्यामध्ये येऊ शकतात. भविष्यामध्ये दोन्ही त्याच्यामध्ये काही माझंच याच्यामध्ये चर्चेचा विषय नाहीये कुठला. पण एकत्र यायला पाहिजे असं तुम्ही? यायला पाहिजे असं मला वाटतं, बाकी काही नाही. मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते आणि आपण जर असे विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. त्यामुळं एकत्र राहणं जास्त महत्त्वाचं राहील. कोण कोणासोबत जायला पाहिजे? कारण की ज्या पद्धतीने आज अजित पवारांनी त्यांच्यासोबत जायला पाहिजे, पवार साहेबांनी, तो दोघांनी निर्णय घ्यायचा, दादा आणि साहेबांनी. नेमकं भविष्य काळामध्ये काय होईल सांगता येत नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे. तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल. पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत. कालच्या भेटीमुळे कुठलेही राजकीय तर्कवितर्क काढू नये, कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती. परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, या दोन्हीही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठंतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. शरद पवार गटाचे 5 खासदार फोडा आणि केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवा अशी ऑफर भाजपने अजित पवार गटाला दिल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. तर दिल्लीमध्ये बैठकांचा जोर वाढला, कुछ तो गडबड है असं वाटतं. राऊतांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांकडून देखील शंका व्यक्त करण्यात आली आहे. तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असते, फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे. कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे. भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचे घर फोडणं, दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चैनच पडत नाही. त्यांना असुरी आनंद त्यामध्येच आहे. त्यामुळे असुरी आनंदपोटी
काही गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. भाजप सरकार दादरमधील हनुमान मंदिर पाडायला निघालंय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. रेल्वे खात्याकडून मंदिर पाडण्याचा फतवा काढण्यात आला. फडणवीसांचं हिंदुत्व काय करतंय असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. बांगलादेशात आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत असं ठाकरे म्हणाले. एक है तो सेफ आहे, मग मंदिरं कुठे सेफ आहेत असा सवाल ठाकरेंनी केलाय. दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे. म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत? अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाही आहेत. म्हणजे एक आहे तो सेफ आहे, ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत? आपल्या मुंबईतलं मंदिर जे 80 वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे, हमालानी कष्टाने बांधलेलं आहे. तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे. असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडनं. तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते? भाजपचं हिंदुत्व काय करते? रामाचं मंदिर उभं करताना राम भक्त हनुमानाचं मंदिर तोडताय. एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही हा हिंदूंना शब्द आहे. ज्या पद्धतीमध्ये मस्जिदींवरचा अनधिकृत मस्जिदीवरचा विषय नितेश राणे आणि मी उचलला, मुंबईमधल्या जवळजवळ 12 मस्जिदी पाडण्याचं ज्याच्यासाठी आम्ही नोटीसी दिल्या, काय उद्धव ठाकरेंना त्या मस्जिदवाल्यांची बाजू घ्यायची आहे का? ती त्यांनी स्पष्ट करावी. आम्ही मस्जिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित आहे. जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली, तर त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये. ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं, ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यांनी आम्हाला आमच्या भगवा आणि आमचे भगव्याचं महत्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू नये.